नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। चंदगडमध्ये बिबट्याची शिकार करून विक्रीसाठी आणलेल्या दोघांना अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। बिबट्याचं कातड जप्त। चंदगड तालुक्यात जिवंत बिबट्याची शिकार करून त्याचं कातड विक्रीसाठी आणणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडलं असून त्यांच्याकडून अमूल्य बिबट्याचं कातड जप्त करण्यात आलंय। वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं। पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना मिळालेल्या माहितीनुसार चंदगड येथून दोन इसम बिबट्याचे कातडे विक्रीसाठी तपोवन मैदान कोल्हापूर येथे मोटरसायकलवरून येणार होते। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपोवन मैदान येथे सापळा रचला। संशयित इसम सीडी डिलक्स मोटरसायकलवरून आल्यानंतर त्यांना थांबवण्यात आलं। गाडीवरील प्लास्टिक पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये बिबट्याचं कातड आढळून आलं। तपासादरम्यान दोघांनी आपली नावं बाबू सखाराम डोईपुडे वय वर्ष 57 राहणार बांद्राई धनगरवाडी तालुका चंदगड, धाकलू बाळू शिंदे वय वर्ष 65 राहणार हेरे तालुका चंदगड अशी असल्याचं सांगितलं। त्यांच्याकडून बिबट्याचं कातडं, सीडी डिलक्स मोटरसायकल किंमत 40,000 रुपये, 2 मोबाईल हँडसेट किंमत 10,000 रुपये, एकूण जप्त मुद्देमाल 50,000 रुपये असा आहे। या प्रकरणी राजवाडा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, वैभव पाटील, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, संतोष बर्गे, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, यशवंत कुंभार आणि वन विभागाचे अधिकारी राजेंद्र उल्पे, प्रमोद पाटील, रणजित पाटील यांनी केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।